नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या स्टेअरिंग सिस्टीम मधील पुढील भाग म्हणजे स्टेअरिंग गिअर्स आणि त्या गिअर बॉक्सचे प्रकार याबद्दलची माहिती पाहणार आहोत. स्टेअरिंग गिअरचे मुख्य कार्य असे आहे की स्टेअरिंग व्हील फिरवल्यावर ड्रॉप आर्म मागे पुढे ओढणे आणि त्याचबरोबर चालकाला थकवा न आणता वाहन वळवणे किंवा वाहन वळवणे सुलभ करणे यासाठी या स्टेअरिंग गिअरची रचना केलेली असते. मोटार गाड्यांमध्ये विविध प्रकारचे स्टीअरिंग गिअर वापरतात. काही महत्वाच्या स्टीअरिंग गिअर्स बद्दल आपण माहिती घेणार आहोत. स्टीअरिंग गिअर्स वरूनच या स्टीअरिंग गिअर बॉक्सचे प्रकार त्या ठिकाणी पडले जातात. आता स्टीअरिंग गिअरचे किंवा स्टीअरिंग गिअर बॉक्सचे प्रकार तुमच्या स्क्रीनवरती दिसते आहे. या स्टीअरिंग गिअर बॉक्सचा जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे वर्म अँड स्टेक्टर टाइप स्टीअरिंग गिअर बॉक्स, दूसरा वर्म अँड रोलर टाइप स्टीअरिंग गिअर बॉक्स, तिसरा वर्म अँड व्हील टाइप स्टीअरिंग गिअर बॉक्स, चौथा वर्म अँड नट टाइप स्टीअरिंग गिअर बॉक्स, पाचवा वर्म अँड नट विथ रिसर्क्युलेटिंग बॉल टाइप स्टीअरिंग गिअर बॉक्स, सहावा कॅम अँड लिव्हर टाइप स्टीअरिंग गिअर बॉक्स, सातवा रॅक अँड पिनियन टाइप, नववा इलेक्ट्रिक पॉवर स्टीअरिंग आणि आठवा हायड्रॉलिक असिस्टेड मेकॅनिकल स्टीअरिंग किंवा पॉवर स्टीअरिंग. तर अशा प्रकारे एकंदरीत या ठिकाणी या स्टीअरिंग गिअर बॉक्सचे 9 प्रकार आहेत आणि या सर्व प्रकारांची माहिती आपण आज घेणार आहोत. त्यातला पहिला जो प्रकार आहे वर्म अँड सेक्टर टाइप स्टीअरिंग गिअर बॉक्स, त्याची आकृती तुमच्या स्क्रीनवरती दिसते आहे. यामध्ये स्टीअरिंग शाफ्टच्या एका टोकावरती म्हणजे इथं वर्म म्हणजे आट्या असलेले दात असतो आणि हा वर्म या सेक्टरशी, हा सेक्टर शाफ्ट आहे किंवा क्रॉस शाफ्ट, त्याच्यावर जो गिअर असतो त्याला क्रॉस शाफ्ट गिअर किंवा सेक्टर गिअर असं म्हणतात. तर वर्म हा वर्म गिअर हा या सेक्टरशी मेश असतो, इथं आकृतीमध्ये दिसते, आणि सेक्टर हा या क्रॉस शाफ्ट वरती किंवा सेक्टर शाफ्ट वर बसवलेला असतो. आता स्टीअरिंग व्हील कडून म्हणजे इकडून स्टीअरिंग शाफ्ट आणि त्यावरील वर्म फिरवला जातो आणि वर्मवर हा सेक्टर व सेक्टर शाफ्ट फिरवला जातो किंवा त्याला आपण क्रॉस शाफ्ट म्हणतो. आणि या सेक्टर शाफ्ट कडून ड्रॉप आर्म फिरवला जाऊन नंतर लिंकेजेस मार्फत चाकांना त्या ठिकाणी वळवले जाते. तर अशा प्रकारे या प्रकारच्या स्टीअरिंग गिअर बॉक्सला वर्म अँड सेक्टर टाइप स्टीअरिंग गिअर बॉक्स असं म्हणतात. आता स्टीअरिंग गिअर बॉक्सचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे वर्म अँड रोलर टाइप स्टीअरिंग गिअर बॉक्स. आता यामध्ये त्याची आकृती तुम्हाला स्क्रीनवरती दिसते आहे. हा स्टीअरिंग शाफ्ट आहे, त्याच्यावर बसवलेला जो गिअर आहे तो वर्म आहे आणि या क्रॉस शाफ्ट वरती रोलर टाइप गिअर बसवलेला आहे आणि त्यामुळे या स्टीअरिंग गिअर बॉक्सचं नाव काय दिलंय, वर्म अँड रोलर टाइप. येते लक्षात. तर या स्टीअरिंग शाफ्ट वर बसवलेला गिअर आणि या क्रॉस शाफ्ट वर बसवलेला गिअर या गिअरवरच्या रचनेनुसार त्या स्टीअरिंग गिअर बॉक्सला काय केलं जातं, नाव दिलं जातं. आता या प्रकारामध्ये स्टीअरिंग शाफ्टच्या एका टोकावर हा वर्म गिअर बसवलेला दिसतोय तुम्हाला, ठीक आहे, आणि वर्मचा व्यास हा टोकाकडे जास्त जास्त होत गेलेला दिसतोय तुम्हाला व मध्यभागी कमी होत गेलेला असतो. हा टोकाकडे जास्त जास्त आहे आणि मध्यभागी कसा आहे, कमी आहे. आणि क्रॉस शाफ्ट असलेला रोलर हा या ठिकाणी आकृतीत दिसतोय, हा वर्मशी मेश असतो, म्हणजे याच्या वर्मशी मेश असतो आणि क्रॉस शाफ्टला ड्रॉप आर्म फिट केलेला असतो. या क्रॉस शाफ्टला हा ड्रॉप आर्म फिट केलेला असतो. जेव्हा स्टीअरिंग व्हील फिरवली जाते
इथं, तेव्हा स्टेअरिंग शाफ्ट फिरतो. मग स्टेअरिंग शाफ्ट कडून हा वर्म फिरतो आणि यामुळे रोलर आणि क्रॉस शाफ्टला गती दिली जाते व क्रॉस शाफ्ट कडून हा ड्रॉप आर्म फिरवला जाऊन लिंकेजेस मार्फत चाके त्या ठिकाणी वळवली जातात. स्टेअरिंग गिअरबॉक्सचा तिसरा प्रकार आहे वर्म अँड नट टाइप स्टेअरिंग गिअरबॉक्स. आता पहा, मगाशीच मी सांगितलं होतं की स्टेअरिंग गिअरबॉक्सचे प्रकार हा स्टेअरिंग शाफ्टवर कोणता गिअर बसवलेला आहे आणि क्रॉस शाफ्टवरती कोणता गिअर बसवलेला आहे याच्यावरून त्या स्टेअरिंग गिअरबॉक्सचा प्रकार पडतो. तर आता या प्रकारामध्ये स्टेअरिंग शाफ्टवरती वर्म गिअर आहे आणि या क्रॉस शाफ्टवरती नट टाइप गिअर आहे, म्हणून याला नाव काय दिले, वर्म अँड नट टाइप स्टेअरिंग गिअरबॉक्स. यामध्ये स्टेअरिंग शाफ्टच्या एका टोकावर आता सांगितल्याप्रमाणे वर्म असतो आणि वर्म हा या नटाला मेश केलेला असतो. वर्म फिरला असता हा नट वर्मवर खालीवर सरकतो व नट हा क्रॉस शाफ्टवर फिट असल्याने, याच्यावरती फिट असल्याने नट खालीवर होताच क्रॉस शाफ्ट फिरतो व स्टीअर लिंकेज मोडल्या जातात अथवा दाबल्या जाऊन चाके त्या ठिकाणी काय केली जातात, वळवली जातात. चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे वर्म अँड व्हील टाइप स्टेअरिंग गिअरबॉक्स. आता या प्रकारची रचना या स्क्रीनवरती दाखवलेली. हा वर्म स्टेअरिंग शाफ्टवर बसवलेला गिअर आहे आणि हे व्हील जे आहे हे क्रॉस शाफ्टवर बसवलेला गिअर आहे आणि त्यामुळे या प्रकारच्या स्टेअरिंग गिअरबॉक्सला काय नाव दिलंय, वर्म अँड व्हील टाइप. आता या प्रकारात वर्म गिअर जो आहे हा स्टेअरिंग शाफ्टवर इतर स्टेअरिंग गिअर प्रमाणेच फिट केलेला असतो. वर्मवर रोलर सारखे गोल आकारातील क्रॉस शाफ्ट वरील एक व्हील बसवलेलं असतं, व्हील, आणि याचे कार्य वर्म अँड रोलर टाइप प्रमाणेच असते. ठीक आहे. त्यानंतर पाचवा जो स्टेअरिंग गिअरबॉक्सचा प्रकार आहे तो म्हणजे वर्म अँड नट विथ रिसर्क्युलेटिंग बॉल टाइप स्टेअरिंग गिअरबॉक्स. आता या प्रकारच्या स्टेअरिंग गिअरबॉक्सची रचना कशी आहे, तुमच्या स्क्रीनवरती आकृती आहे. आता यामध्ये काय केले पहा, यामध्ये स्टेअरिंग शाफ्टच्या टोकावरील हा वर्म फिट केलेला असतो. ठीक आहे, हा नाव तुम्हाला दिसत आहे. परंतु वर्म व नट यांच्या गाळ्यात स्टीलचे बॉल असतात. हे बॉल तुम्हाला या ठिकाणी आकृतीमध्ये दिसत आहेत आणि यामुळे नट आणि वर्म मध्ये घर्षण कमी होते. ज्यावेळी स्टेअरिंग व्हील कडून वर्म फिरवला जातो त्यावेळी वर्मवर असलेले स्टील बॉल या ट्रान्सफर गाईडद्वारा नटाच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे, त्याचबरोबर नट सुद्धा वर्मवर खालीवर होऊन क्रॉस शाफ्ट व त्यावर बाहेरील बाजूने बसवलेला ड्रॉप आर्म फिरवला जातो आणि नट व वर्म यामध्ये साधारणपणे असे 78 बॉल असतात आणि या प्रकारचा स्टीअरिंग गिअरबॉक्स हा आपल्याला टाटा गाडीवरती पाहावयास मिळतो. त्यानंतर पुढचा जो स्टीअरिंग गिअरबॉक्सचा प्रकार आहे तो म्हणजे कॅम अँड लिव्हर टाइप स्टीअरिंग गिअरबॉक्स. आता यामध्ये वर्म हा इतर स्टीअरिंग गिअर प्रमाणेच स्टीअरिंग शाफ्टवरती फिट केलेला असतो आणि क्रॉस शाफ्टच्या आर्मवर, म्हणजे हा क्रॉस शाफ्ट आहे, त्याच्या आर्मवर 1 किंवा 2 पेग असतात की जे या वर्मच्या गाळ्यामध्ये बसतात, या गाळ्यामध्ये बसतात. मग वर्म फिरला असता वर्मच्या गाळ्यात पेग खाली वर होऊन
क्रॉस शाफ्ट फिरवला जातो. आणि या प्रकारचा स्टीअरिंग गिअरबॉक्स हा जुन्या प्रकारच्या जीप गाडीवरती आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर पुढचा जो स्टीअरिंग गिअरबॉक्सचा प्रकार आहे तो म्हणजे रॅक अँड पिनियन टाइप स्टीअरिंग गिअरबॉक्स. रॅक अँड स्टीअरिंग गिअरबॉक्स. आता याच्यामध्ये पहा, याची रचना आकृती दाखवलेली आहे. यामध्ये स्टीअरिंग शाफ्टच्या खालच्या टोकावर, म्हणजे हा स्टीअरिंग शाफ्टच्या खालच्या टोकावर इथं पिनियन म्हणजे एक छोटा गिअर जोडलेला असतो. ह्याच्यावरती हा छोटा गिअर असतो, त्याला पिनियन म्हणतात. आणि या पिनियनच्या खालच्या बाजूस म्हणजे इथं उभे दाते असलेला एक आडवा बार म्हणजेच रॅक असतो. हा रॅक पिनियनच्या दाताशी मेश करून पिनियन व रॅकची जोडणी केलेली असते. रॅकच्या दोन्ही बाजूने बॉल जॉइंट्स द्वारा टाय रॉड जोडलेले असतात, इकडे एक इकडे एक. आणि या टाय रॉडचे दुसरे टोक स्टब ऍक्सलला, स्टीअरिंग आर्म द्वारे स्टब ऍक्सलला जोडलेले असतात. आता स्टीअरिंग व्हील कडून स्टीअरिंग रॉड व स्टीअरिंग रॉड कडून पिनियन म्हणजे हे फिरवले जाते. आणि या पिनियनवर हे ते रॅकवर मेश असल्याने, या रॅकवर मेश असल्याने रॅक डावीकडं अथवा उजवीकडं सरकते. आणि या रॅक कडून टाय रॉड व टाय रॉड कडून स्टब ऍक्सल फिरवला जाऊन त्या ठिकाणी चाके काय केली जातात, वळवली जातात. आणि अशा प्रकारचा स्टीअरिंग गिअरबॉक्स हा अँबॅसिडर कारवरती आपल्याला पाहावयास मिळतो. तर बाकीचे राहिलेले प्रकार आपण पुढच्या तासाला पाहूया. धन्यवाद.